मी तुम्हाला अशा 5 हाय इन्कम स्किल्स सांगणार आहे। आजचा व्हिडिओ आपण एका स्टोरी पासून सुरुवात करूया। माझ्याकडे जे नॉलेज आहे त्याची मार्केट प्राइस काय हे पहिल्यांदा आपल्याला तिथे रिअलाइज होतं। जर का समजा मी तुम्हाला असं विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे, आपण ज्यावेळेस एखादा जॉब करतोय 10 तासांसाठी आणि तेवढेच रिस्क घेतोय आपल्या फायनान्शियल फ्युचर सोबत, जेवढा एका बिझनेसमॅनला घ्याव्या लागतात आणि तो बाय चॉईस घेतो, आपण बाय फोर्स घेतो। ज्या काही हाय इन्कम स्किल आहेत ना त्या तुम्हाला कुठेतरी स्वतःहून शिकायला लागणार आहेत। तुम्ही त्यांची सेल्स स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी मदत करू शकता। ज्या पद्धतीने एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एखादी कॉमन व्यक्ती पैशांना व्हॅल्यू करते ना त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने पैशांसोबत बिझनेसेस ट्रीट करत असतात। रायटिंग विथ द इंटेंट टू परस्यूट समवन ऑर टू गेट समवन टेक स्पेसिफिक ऍक्शन, आणि या सगळ्या गोष्टी बाय द वे तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर सुद्धा करू शकता। त्यामुळे तुम्ही जर का शोधत असाल ना की आपण आता काय नेमकं नवीन शिकलं पाहिजे, तर ह्या 5 स्किल्स तुम्ही कन्सिडर करू शकता। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 हाय इन्कम स्किल्स सांगणार आहे ज्या 2024 मध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये एका चांगल्या अमाउंट मध्ये पैसे कमवण्यासाठी मदत करणार आहेत। पण त्या 5 स्किल्स सांगण्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी मार्केट सायकोलॉजी समजून सांगतो की कशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये येतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये कुठल्या सिस्टम्स अवेलेबल आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्यात। काही सिस्टम्स आपल्याला आवडत नसल्या तरीही आपण त्या सिस्टमचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला त्या सिस्टम्स फॉलो करूनच पुढे जावं लागणार आहे। सो आपण ती थोडीशी सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि ती सायकोलॉजी समजून सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण एका स्टोरी पासून सुरुवात करूया। तसं तर ही स्टोरी आपल्या सगळ्यांचीच आहे, पण तरीही आजच्या आपल्या स्टोरी मधल्या कॅरेक्टरचं नाव आहे अनिकेत। तो अनिकेत माहितीये ना तुम्हाला? अनिकेत काय करणार? पुरणपोळी। हा व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर रिअल लाईफ मध्ये अनिकेत काय करतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। ओके, अनिकेत लहान असतो, तो शाळेत जात असतो, तेव्हापासून त्याला त्याच्या घरचे सांगतात की बाबा चांगला अभ्यास कर, चांगला अभ्यास करून चांगले पर्सेंटेज जर मिळाले तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल। त्याप्रमाणे अनिकेत खूप चांगला अभ्यास करतो, चांगले पर्सेंटेज मिळतात, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पण घेतो। त्यानंतर कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला सांगतात की बाबा अजून चांगला अभ्यास कर जेणेकरून तुला चांगली नोकरी मिळेल आणि चांगली नोकरी मिळाल्यानंतर चांगले पैसे कमवशील। त्या पद्धतीने अनिकेत तिथे पण अभ्यास करतो आणि कॉलेजमधून ग्रॅज्युएट होतो। आणि जसं शाळेमध्ये कॉलेजमध्ये चांगला अभ्यास करून अनिकेत पुढे येतो, मार्केटमध्ये येतो, जॉबच्या मार्केटमध्ये येतो, त्यावेळेस त्याला ही गोष्ट लक्षात येते की ऍक्च्युली आपण शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जी गोष्ट शिकलोत ना त्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगले पैसे कमवून देणाऱ्या स्किल्सच मिसिंग आहेत किंवा त्या गोष्टी आपल्याला शिकवल्याच गेलेल्या नाहीयेत। सो जेव्हा पहिल्यांदा मार्केटमध्ये येतो आणि आपल्याला पहिला जॉब भेटतो तर एक आपलं पॅकेज फिक्स होतं इयरली किंवा समजा एक मंथली सॅलरी मिळते आपल्याला कुठल्या एका कंपनीकडनं आणि ती आपली पहिली स्टॉक प्राइस असते, म्हणजे ते आपलं मार्केट व्हॅल्युएशन असतं। माझ्याकडे जे नॉलेज आहे, मला ज्या गोष्टी माहिती आहेत ना त्याची मार्केट प्राइस काय हे पहिल्यांदा आपल्याला तिथे रिअलाइज होतं। सो लेट्स से जर माझंच उदाहरण घ्यायचं असेल तर मग मी पहिला जॉब लाईफ मधला केला होता ग्रॅज्युएशनच्या नंतर। तिथे साधारण मला 12,000 रुपीज समथिंग पेमेंट होता आणि तो जॉब हार्डली मी 2 महिने केला होता, कारण काही गोष्टी तिथं शिफ्ट्स मध्ये वगैरे सगळा जॉब होता, नाईट शिफ्ट वगैरे, जे मला ऍक्सेप्ट नाही होत। आणि मग माझा तसा थोडासा विषय आहे, जी गोष्ट ऍक्च्युअली माझं पर्पज सर्व करू शकत नाही किंवा जी गोष्ट मला पटत नाही ना ती गोष्ट लॉंग टर्म पर्यंत मी होल्ड नाही करू शकत। त्या पद्धतीने अनिकेतचा पण समजा पहिला पेमेंट डिसाइड झाला 20,000 रुपये, जो की मंथली आणि साधारण 2.5-3 लाख रुपयाचं त्याचं इयरली पॅकेज असेल। तर आता अनिकेतची स्टॉक प्राइस जर आपण आरच्या बेसिस वरती कॅल्क्युलेट केली म्हणजे तासाला किती पैसे कमवतो अनिकेत, समजा जर एका महिन्याला 20,000 रुपये तर ऑन एन ऍव्हरेज साधारण 650 रुपयाच्या समथिंग काहीतरी तो पर डे कमवतोय। 30 दिवस जर आपण काउंट केले मंथली तर साधारण आपण राऊंड फिगर पकडूयात 700 रुपये तो एका दिवसाचे कमवतो आणि त्या जॉबसाठी तो 10 तास मेहनत घेतोय। 8-9 तास कंपनीमध्ये आणि 1 तासाचा ट्रॅव्हल टाइम पकडला तर तो 10 तास त्या कंपनीमध्ये काम करतोय, बरोबर आहे। इव्हन ट्रॅव्हल टाइम पण आपण काउंट केला पाहिजे आणि ही सगळी अमाऊंट मी आवर्स मध्ये सांगतोय, तासामध्ये सांगतोय, कारण आपल्याला आपल्या वेळेची व्हॅल्यू कळली पाहिजे। आपण 1 तास काम करतोय तेव्हा त्या गोष्टीची वर्थ किती आहे या ठिकाणाहून आपण विचार करायला सुरुवात केली पाहिजे। जर लॉंग टर्म मध्ये आपल्याला करिअर मध्ये ग्रोथ हवी असेल, जर आपल्याला फायनान्शियली ग्रो करायचं असेल लॉंग टर्म मध्ये तर सो अनिकेतच्या बाबतीत तो जर का दिवसाला 700 रुपये कमवतो आणि 10 तास त्या जॉब वरती खर्च करतोय तर याचा अर्थ त्याची स्टॉक प्राइस पर आवर आहे 70 रुपयांची, बरोबर। एका तासाला तो 70 रुपये कमवतोय आजच्या कंडिशनला, आणि ऍव्हरेज मुलं जे आज जॉब करतात ती साधारण इथेच कुठेतरी कमवतात। म्हणजे इव्हन कोणी 40-50 हजार रुपये 60,000 रुपये जरी कमवत असेल तरी आपण असं म्हणू शकत नाही की खूप ग्रेट लाईफ त्या पैशांवरती तो एखाद्या शहरामध्ये जगू शकतो आजच्या कंडिशन मध्ये भारतामध्ये। सो सगळ्यात पहिली सिस्टीम जी मार्केटमध्ये आपल्याला कळते आल्यानंतर ती म्हणजे की आपली एक पर्सनल स्टॉक प्राइस असते जी
मार्केट डिसाइड करतं आपल्यासाठी आणि प्रोबेबली ही कोणालाच आवडणार नाही, पण तरीही आपण त्या सिस्टीमचा भाग आहोत आणि आपल्याला ती गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागते. आता दुसरी गोष्ट, जर का समजा मी तुम्हाला असं विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर मग डिपेंडिंग ऑन युअर बॅकग्राऊंड, तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा तुमचा फायनान्शियल बॅकग्राऊंड, तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप कमी लोक बोलतील की मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि बाकीच्या सगळ्यांचं ओपिनियन असेल की एक डिसेंट जॉब करायचा आहे आणि एक डिसेंट लाईफ जगायची. करेक्ट. पण या ठिकाणी आपण मार्केटमधली दुसरी सिस्टीम समजून घेतली पाहिजे. या वेळी आपण कधी विचार करत नाही, पण जरी तुम्ही एक जॉब करत असाल ना तरी सुद्धा तुम्ही बिझनेस करताय इन अ वे. म्हणजे बघा, आपण लहानपणापासून बिझनेसच करत असतो पण आपल्याला ही गोष्ट कधी कळत नाही. आपण ज्यावेळेस एखादा जॉब करतोय 10 तासांसाठी, तर याचा अर्थ आपण आपल्या लिमिटेड स्किल सेल करतोय, आपला टाइम सेल करतोय. कारण आपल्याकडे जर देण्यासारखं खूप काही नाहीये पण वेळ आहे आपल्याकडे, तर तो वेळ देतोय आपण 10-12 तासांचा काय जो आपण कंपनीला देत असतो. तर या गोष्टीचा इन अ वे अर्थ हा पण आहे की आपण एखादा एम्प्लॉयर किंवा एखादी कंपनी हायर करतोय आपल्याला जॉब देण्यासाठी आणि आपण त्यांना आपला टाइम सेल करतोय 10 तासांचा. या अर्थाने आपण ऑलरेडी बिझनेसेस करतोय आणि तेवढेच रिस्क घेतोय आपल्या फायनान्शियल फ्युचर सोबत, जेवढ्या एका बिझनेसमॅनला घ्याव्या लागतात. आणि तो बाय चॉईस घेतो, आपण बाय फोर्स घेतो. आपली स्टॉक प्राइस नेहमीच कोणीतरी दुसरं डिसाइड करत असतं आणि एक बिझनेसमॅन त्याची स्टॉक प्राइस वाढवण्यासाठी नेहमी काम करत असतो. त्यामुळं इन अ वे दोघं पण बिझनेसेस करतात, फक्त एक जण कॉन्शियसली करतोय आणि एक जण त्याच्या लिमिटेड स्किल्स आणि टाइम सेल करतोय. ही दुसरी सिस्टीम आहे मार्केटमधली, जी आपल्याला आवडो किंवा नाही आवडो पण ती आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागते आणि त्याच्यातूनच जावी लागते. तर आता आपण जसं अनिकेतच्या बाबतीत बघितलं की जर तो दिवसाला 700 रुपये कमवतो आणि एका तासाला 70 रुपये कमवतो, जर का त्याला त्याची ही स्टॉक प्राइस वाढवायची असेल तर कुठल्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे, काय केल्याने त्याची ही स्वतःची प्राइस वाढेल, तर त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे त्याला स्वतःमध्ये अशा स्किल्स डेव्हलप करायला लागतील ज्या स्किल्ससाठी मार्केट आज पे करायला तयार आहे किंवा ज्याच्यासाठी एक हाय अमाऊंट कुणी पण पे करू शकतं, एखादा बिझनेस, एखादा इंडिव्हिज्युअल किंवा कुणीही. याचा अर्थ आपल्याला जर का आपली प्राइस वाढवायची असेल किंवा आपल्याला जर का चांगले पैसे कमवायचे असतील तर आपल्याला स्किल डेव्हलप करायला लागतील आणि त्या स्किल 2 पद्धतीच्या असू शकतात. एक तर हाय इन्कम स्किल किंवा लो इन्कम स्किल. बघा, जर का एखादा डॉक्टर आहे भारतामध्ये जो जनरल फिजिशियन आहे, ही एक आपल्या मार्केटमध्ये थोडीशी लो इन्कम स्किल आहे. आणि जर का एक सर्जन आहे जसं न्यूरो सर्जन आहे किंवा हार्ट सर्जन आहे, तर ती आपल्या भारतामध्ये आता मार्केटमध्ये एक हाय इन्कम स्किल आहे. लेट्स से एखादा जनरल फिजिशियन चेक करण्यासाठी 500,000 रुपये एखाद्या कस्टमर कडनं चार्ज करत असेल, पेशंट कडनं चार्ज करत असेल, तर तेच एखादा हार्टचं ऑपरेशन किंवा बायपास वगैरे करण्यासाठी लाखांमध्ये अमाऊंट एखादा हार्ट सर्जन चार्ज करतो. याचा अर्थ ती हाय इन्कम स्किल आहे. दुसरी गोष्ट, जर का समजा तुम्हाला गिटार प्लेइंग मध्ये इंटरेस्ट आहे, ती तुमची स्किल आहे, हॉबी आहे, तर मग ती एक कन्सिडरेबली लो इन्कम स्किल आहे. तुम्ही जर ऍव्हरेज गिटार प्लेअर असाल तर फार तर तुम्ही गिटारचे क्लासेस घेऊ शकता किंवा छोट्या मोठ्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही गिटार प्ले करू शकता. मग ती एक कन्सिडरेबली लो इन्कम स्किल आहे, अनलेस अँड अंटिल की तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट आहात आणि एखादा म्युझिक रेकॉर्डिंग व्हिडिओ आणि एखादी म्युझिक रेकॉर्डिंग कंपनी वगैरे तुम्हाला गिटार प्ले करण्यासाठी हायर करते. जर तसं असेल तर तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतील. पण इन जनरल जर का तुमची ती फक्त हॉबी आणि त्या टाइपची स्किल असेल तर मग तुमच्यासाठी ती एक लो इन्कम स्किल आहे. जर का तुम्हाला लिहिण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही न्यूजपेपर मध्ये कॉलम लिहिताय किंवा एसे वगैरे लिहिताय तर ती एक लो इन्कम स्किल आहे. पण तीच जर का रायटिंग स्किल डेव्हलप करून तुम्ही कॉपी रायटिंग करताय, एखाद्या कंपनीसाठी किंवा एखाद्या ब्रँडसाठी सेल्स पेज लिहिताय, तर मग ती एक हाय इन्कम स्किल आहे. आता आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण स्कूल आणि कॉलेजमध्ये जेवढ्या काही गोष्टी शिकलोयत ना, त्या ऑलमोस्ट लो इन्कम स्किलच आहेत. ते आपल्याला एक जॉबसाठीच प्रिपेअर करतात. पण ज्या काही हाय इन्कम स्किल आहेत ना, त्या तुम्हाला कुठेतरी स्वतःहून शिकायला लागणार आहेत आणि प्रोबेबली ग्रॅज्युएशनच्या नंतर पण तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. जर का तुम्हाला चांगले पैसे कमवायचे तर तुम्हाला हाय इन्कम स्किल डेव्हलप करून घेणं स्वतःमध्ये ही आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो आता आपण ही गोष्ट कशी आयडेंटिफाय करणार की कोणती स्किल लो इन्कम स्किल आहे आणि कुठली स्किल हाय इन्कम स्किल आहे? तर ह्याच्यासाठी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जी पण स्किल तुम्ही डायरेक्ट कन्झ्युमरला सेल करताय किंवा नॉर्मल लोकांना सेल करताय ती प्रोबेबली लो इन्कम स्किल असू शकते, कारण एका इंडिव्हिज्युअल कडे पैसे कमी असतात. आणि कुठली स्किल जी तुम्ही बिझनेसेसला सेल करू शकता, इंडस्ट्रीला सेल करू शकता, त्यातनं तुम्ही एका चांगल्या अमाऊंट मध्ये पैसे जनरेट करू शकता. सो आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपण जी काही स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करणार आहेत ना, त्या स्किलची इंडस्ट्रीमध्ये डिमांड काय आहे, व्हॅल्यू काय आहे आणि त्यानंतर त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सो आपण चांगला पैसा कमवण्यासाठी सायकोलॉजी काय असली पाहिजे, कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, ही गोष्ट बघितली. यानंतर आपण आता येऊयात स्किल्स वरती. ज्या 5 हाय इन्कम स्किल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यावरती येऊयात. सगळ्यात पहिली
पहिली स्किल आहे बिझनेस कन्सल्टंट. बिझनेस कन्सल्टंट किंवा बिझनेस कोच ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे भारतासारख्या ग्रोईंग मार्केटमध्ये. पुढच्या काही वर्षांमध्ये खूप बिझनेसेसला कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये कन्सल्टेशनची किंवा कोचिंगची गरज लागणार आहे. कुठल्याही बिझनेसला कोणत्या बाबतीमध्ये कन्सल्टिंगची गरज पडू शकते. समजा एखादा ग्रोईंग बिझनेस आहे ज्याच्याकडे स्वतःची मार्केटिंग टीम नाहीये किंवा सेल्सचं डिपार्टमेंट वेगळं नाहीये, असे बरेचसे बिझनेसेस आहेत बरोबर आहे. या लोकांना आपण त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये मदत करू शकतो किंवा त्यांची सेल्स स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये मदत करू शकतो. त्यांचा सेल्स इन्क्रीज करण्यासाठी काय करता येऊ शकतं या गोष्टींवरती तुम्ही त्या बिझनेसेसला मदत करू शकता. जर का तुम्हाला चांगलं मार्केटिंग कॅम्पेन बनवता येतं, मार्केटिंग मध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्हाला ऑडियन्स कळते, कस्टमर्स कळतात, सायकोलॉजी कळते, तर तुम्ही अशा बऱ्याचशा ग्रोईंग बिझनेसेसला त्यांचं मार्केटिंग कॅम्पेन रन करण्यासाठी किंवा डिझाईन करण्यासाठी मदत करू शकता. तुम्ही त्यांची सेल्स स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी मदत करू शकता किंवा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये तुम्ही टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज घेऊ शकता, वर्कशॉप घेऊ शकता किंवा इव्हन पर्सनल ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकता. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये त्यांचं हेक्टिक शेड्यूल आहे किंवा त्यांच्याकडे वर्क प्रेशर जास्त असतं, अशा वेळेस त्या कंपनीला माहिती आहे की आपल्याला आपल्या एम्प्लॉईसाठी काही ना काहीतरी थोडेसे रिफ्रेशिंग रिलॅक्सिंग ऍक्टिव्हिटीज करायला लागणार आहेत जेणेकरून ती मॅनपॉवर तिथे टिकेल. अशा कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये तुम्ही समजा एक योगा टीचर आहात तर तुम्ही त्या ठिकाणी योगा आणि मेंटल हेल्थचं एखादं वर्कशॉप अरेंज करू शकता. अशा बऱ्याचशा बाबतीमध्ये त्यांना कन्सल्टेशन किंवा कोचिंगची गरज असते. लेट्स से एखाद्या कंपनीमध्ये 1000 एम्प्लॉईज काम करतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ, स्ट्रेस रिलीज या गोष्टींवरचं एखादं वर्कशॉप अरेंज केलं. ते वर्कशॉप तुम्ही आधी डिझाईन केलेलं आहे, कंपनीच्या मॅनेजमेंटला दाखवलेलं आहे की याच्यातनं काय बेनिफिट होईल त्यांच्या एम्प्लॉईजला आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटला आणि इव्हन त्यांच्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये ती गोष्ट कशा पद्धतीने हेल्प करेल या गोष्टी जर का तुम्ही त्या कंपनीला समजावून सांगू शकलात आणि ते वर्कशॉप तुम्ही त्या ठिकाणी अरेंज केलेत ना, तर ती कंपनी त्यांच्या 1000 एम्प्लॉईज साठी 50,000 रुपये तुम्हाला त्या वर्कशॉपचे द्यायला इझिली रेडी होईल. याच्यासाठी फक्त आपल्याला करावं काय लागणार आहे माहितीये, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत ती स्किल आपल्यामध्ये व्यवस्थित डेव्हलप करायला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही जर का वर्कशॉप अरेंज करणार असाल किंवा इव्हन सेल्स किंवा मार्केटिंग कन्सल्टिंग करणार असाल तर तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थित प्रेझेंट करायला लागेल, ते प्रेझेंटेशन व्यवस्थित बनवायला लागेल आणि तुम्हाला एक प्रपोजल व्यवस्थित द्यायला लागेल त्यांना. आणि ही गोष्ट करून राईट ऑडियन्सला टार्गेट करून या फील्डमध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑलरेडी करोडोंचे बिझनेसेस भारतामध्ये उभे राहतात बिझनेस कोचिंग मध्ये आणि याच्या पुढे पण ही एक हाय डिमांड स्किल असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एखादी कॉमन व्यक्ती पैशांना व्हॅल्यू करते ना, त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने पैशांसोबत बिझनेसेस ट्रीट करत असतात. त्यांना ही गोष्ट चांगली माहिती असते की आपण कुठल्या गोष्टीमध्ये पैसे टाकल्याने आपण जास्त पैसे कमवू शकतो. सो बिझनेसेस पैशाला नेक्स्ट लेवल वरती व्हॅल्यू करत असतात, त्यामुळे ते तुम्हाला पे करताना पण मागे पुढे बघणार नाहीयेत. बिझनेस कन्सल्टिंग किंवा बिझनेस कोचिंग ही एक हाय डिमांड स्किल असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. नंबर 2 कॉपी रायटिंग. कॉपी रायटिंग ही खरं तर एक खूप हाय इन्कम स्किल आहे जी बऱ्यापैकी अंडर रेटेड आहे आपल्याकडे. अजून खूप लोकांना माहितच नाही की कॉपी रायटिंग मधून खूप चांगले पैसे कमवता येऊ शकतात. कॉपी रायटिंग म्हणजे नेमकं काय असतं त्याची जर का डेफिनेशन आपल्याला बघायची असेल तर ती अशी असू शकते, रायटिंग विथ द इंटेंट टू परस्यूट समवन ऑर टू गेट समवन टेक स्पेसिफिक ऍक्शन. म्हणजे एखाद्या विशिष्ट ग्रुपच्या लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांना एखादी स्पेसिफिक ऍक्शन घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी जे लिखाण केलं जातं ना त्याला आपण कॉपी रायटिंग असं म्हणतो. आणि कॉपी रायटिंगची गरज कुठल्या बिझनेसेसला पडते तर ती ऑलमोस्ट प्रत्येक इंटरनेटवरच्या बिझनेसला पडू शकते. म्हणजे समजा एखादी कंपनी ईमेल मधून त्यांचे कोर्सेस किंवा त्यांचे प्रोडक्ट सेल करते तर तो ईमेल लिहिणं याचा अर्थ कॉपी रायटिंग करणं. एखाद्या कंपनीचं सेल्स पेज बनवणं म्हणजे कॉपी रायटिंग करणं किंवा एखाद्या कंपनीच्या वेबसाईटचं जे फर्स्ट पेज असतं ना ज्याच्यावरनं प्रोडक्ट सिलेक्ट करून लोक ऑर्डर करतात त्या पेजवरती कुठल्या गोष्टी लिहिलेल्या असल्या पाहिजेत ते लिहिणं म्हणजे कॉपी रायटिंग करणं. हे ऍक्च्युअली क्रिएटिव्ह काम आहे आणि खूप व्हॅल्युएबल काम आहे. लेट्स से आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आजकाल ऑनलाईन एज्युकेशन घेण्याचं प्रमाण भारतामध्ये खूप वाढलेलं आहे, त्यामुळे खूप लोक खूप विषयांवरती ऑनलाईन कोर्सेस विकतात. असंच कुणीतरी एक एक्स व्यक्ती आहे जो ऑनलाईन कोर्सेस बनवतो आणि ते सेल करतो. जर का त्याला ते ऑनलाईन सेल करायचे असतील तर मग त्याची एक वेबसाईट असेल किंवा एक लँडिंग पेज असेल ज्याच्यावरती इंस्टाग्राम वरती किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती सोशल प्लॅटफॉर्म वरती जर का ऍड बघितली आपण आणि ती क्लिक जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस आपण त्यांच्या सेल्स पेज वरती लँड करतो. बघा ते सेल्स पेज जे डिझाईन केलेलं असतं त्याच्यावरती जी सगळी इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये एखादा इंट्रोडक्शन वाला व्हिडिओ असतो आणि त्याच्यानंतर बाय नाव, ऍड टू कार्ड वगैरे हे जे सगळे ऑप्शन्स असतात ना त्या पेज वरती काय लिहिलेलं असलं पाहिजे जेणेकरून कन्व्हर्जन रेट वाढेल किंवा जी व्यक्ती त्या पेजला व्हिजिट करेल ना त्या व्यक्तीने तो कोर्स परचेस केला पाहिजे, बाय केला पाहिजे. याच्यासाठी जे सगळं डिझाईन केलेलं असतं किंवा ह्याच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात ना ते लिहिण्याला आपण कॉपी रायटिंग असं म्हणतो. समजा मी एखादा व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स तयार केला आणि तो ऑनलाईन सेल करतोय आणि जे काही माझं सेल्स पेज आहे ना त्याच्यावरती समजा आता माझा कन्व्हर्जन रेट 1% आहे. म्हणजे मी सोशल प्लॅटफॉर्म्स वरती ऍड रन करतो आणि त्या ऍड थ्रू 100 लोक ज्या वेळेस त्या लँडिंग पेज वरती येतात, सेल्स पेज वरती येतात ना तर समजा माझा कन्व्हर्जन रेट 1% आहे. 100 पैकी एक व्यक्ती तो कोर्स परचेस करते. त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर करूयात साधारण 2000 रुपयांचा कोर्स आहे आणि समजा
माझ्या पेजवरती 1000 लोक व्हिजिट करतात, याचा अर्थ 10 कोर्सेस माझे पर डे सेल होतात, म्हणजे 20,000 रुपयांचा डेली बिझनेस होतो. आता तुमच्यापैकी एखादा कॉपी रायटर असेल, तो माझ्याकडे आला आणि तो बोलला की मी तुमचं सेल्स पेज अशा पद्धतीने डिझाईन करून देईन किंवा लिहून देईल जेणेकरून तुमचं कन्व्हर्जन रेट 1% वरून 3% पर्यंत मी इन्क्रीज करून देऊ शकतो. तर याचा अर्थ काय होईल, ते फक्त 1% वरून 3% जर कन्व्हर्जन रेट गेला तर माझ्या बिझनेसवरती त्याचा काय इम्पॅक्ट होईल. जस्ट इमॅजिन करा, जर आधी 100 लोकांपैकी एक व्यक्ती माझा कोर्स परचेस करत होती, तर आता 100 लोकांपैकी 3 लोक माझा कोर्स परचेस करतात, म्हणजे 1000 लोकांपैकी 30 लोक कोर्स परचेस करतात आणि 2000 रुपयांचा तो कोर्स आहे. याचा अर्थ 60,000 रुपयांचा मी डेली बिझनेस करतोय. आधी जो बिझनेस 20,000 रुपयाचा डेली आणि 6 लाख रुपयांचा मंथली करत होतो, तो आता जवळपास 18 लाख रुपयांचा मंथली बिझनेस करेन मी. आणि इयरली जर तुम्ही चेक केलं तर मग हे जे 20,000 रुपयांचे डेली आपण सेल करत होतो, तर इयरली 72 लाख समथिंग रुपयांचा बिझनेस आपण करत होतो. पण इथं साधारण 2 करोड 16 लाख रुपये, 2.25 करोड रुपयाचा बिझनेस आपण करतोय. जस्ट इमॅजिन करा, त्या 2% कन्व्हर्जन रेटमुळे केवढा मोठा इम्पॅक्ट आला. जिथं 72 लाखचा बिझनेस इयरली करत होतो, तिथं 2+ CRचा बिझनेस आता करतोय, म्हणजे 300% ची ग्रोथ झाली. आणि ही ग्रोथ कशामुळे झाली, तर ते एक सेल्स पेज नीट लिहिल्यामुळे झाली. बरोबर आहे, ही पॉवर आहे कॉपी रायटिंगची. आणि जर का तुम्ही एक चांगले कॉपी रायटर असाल तर ती लोक तुम्हाला ते सेल्स पेज लिहिण्यासाठी लाखांमध्ये नक्कीच पे करतील. सो कॉपी रायटिंग ही एक हाय इन्कम स्किल आहे जी आपण शिकून घेतली पाहिजे, जेणेकरून फ्युचरमध्ये आपण चांगले पैसे कमवू शकू. जर का तुम्हाला कॉपी रायटिंग शिकायची असेल तर एक खूप चांगलं बुक आहे कॉपी रायटिंग सिक्रेट्स म्हणून, जिम एडवर्ड यांचं. सो ते तुम्ही बुक रीड करू शकता. किंवा एक युट्यूब चॅनल पण आहे कार्डियल मॅन्सन नावाचं, ज्याच्यावरती प्रॅक्टिकली तुम्हाला कॉपी रायटिंग कशी करायची, कॉपी रायटिंगचा मेल कसा लिहायचा किंवा अजून काही गोष्टी कशा करायच्या हे तिथे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. थोडंसं तुम्हाला ते बोरिंग वगैरे वाटेल, पण जर का तुम्हाला कॉपी रायटिंग स्किल शिकायची असेल तर तुम्ही ती या बुक मधून किंवा या चॅनलवरून शिकू शकता. स्किल नंबर 3, डिझाईन. डिझाईन म्हणजे वेब डिझाईन किंवा ग्राफिक डिझाईन, या दोन्ही गोष्टींविषयी आपण या ठिकाणी बोलतोय. सो आजकाल प्रत्येक बिझनेसला वेबसाईटची गरज आहे. म्हणजे जो बिझनेस इंटरनेटवरती नाहीये तो काही दिवसांनी आउट ऑफ मार्केट होईल किंवा त्यांचं अस्तित्व संपेल. ही गोष्ट आता लोकांना कळायला लागलेली आहे. त्यामुळे प्रत्येक बिझनेसला वेबसाईटची गरज आहे. ती वेबसाईट जर का तुम्ही डिझाईन करून देऊ शकत असाल आणि त्या स्किल्स तुमच्याकडे असतील ना, तर ती एक हाय इन्कम स्किल आहे, ज्याच्यासाठी तुम्ही खूप पैसे चार्ज करू शकता आणि ते तुम्हाला मिळू शकतात. आणि कुठल्याही बिझनेसेसला फक्त वेबसाईटच नाही तर बऱ्याचशा डिझाईन मटेरियलची गरज पडते. जसं की त्यांचे बिलबोर्ड्स असतात किंवा माझ्यासारखे युट्यूबर्स असतील त्यांच्यासाठी थंबनेल लागतात, त्यांचे जे कव्हर पेजेस असतात ते लागतात. कोणत्याही बिझनेसला त्यांच्या सोशल मीडियावरती अपलोड करण्यासाठी क्रिएटिव्ह लागतात किंवा बॅनर्स लागतात, जे ऍडव्हर्टायझिंग बॅनर्स वगैरे असतात किंवा काही फ्लायर्स येतात आपल्याकडे आपण जे बघितले असतील. तर अशा सगळ्या डिझाईन मटेरियलची गरज पडू शकते. त्यामुळे तुम्ही वेब डिझायनर असाल किंवा ग्राफिक डिझायनर असाल तर या दोन्ही हाय इन्कम स्किल्स आहेत इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये. उदाहरणार्थ मी माझ्या स्वतःच्या शॉपसाठी जेवढे काही डिझाईन्स करून घेतो ना, एखादा बॅनर लावायचा आहे, फ्लायर्स डिस्ट्रीब्यूट करायचे किंवा एखादा बोर्ड वगैरे चांगला बनवायचा असेल तर ती डिझाईन मी एकच डिझायनर कडनं नेहमी बनवून घेतो. डिझाईन वर्ल्ड म्हणून त्या ग्राफिक डिझायनिंग कंपनी चालवतात, बारामतीच्या आहेत, दीपाली निंबाळकर त्यांचं नाव आहे. मी नेहमी त्यांच्याकडनं डिझाईन बनवून घेतो. त्याचं कारण काय आहे, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला बरंच स्ट्रगल करायला लागलं किंवा वेगवेगळे मी 4-5 डिझायनर्स ट्राय आउट केले. पण प्रॉब्लेम काय व्हायचा, ज्या गोष्टी मला एक्सपेक्टेड असायच्या किंवा माझा बिझनेस लोकांसमोर कसा प्रेझेंट झाला पाहिजे ह्याची जी माझी एक इमेज होती किंवा मला जसं हवं असायचं ना, ते क्रिएटिव्ह मला त्यांच्याकडनं भेटायचे नाहीत. पण त्यानंतर ज्यावेळेस मी डिझाईन वर्ल्ड वाल्यांकडनं पहिली ग्राफिक डिझाईन बनवून घेतली तर ती ऍक्च्युअली मला खूप आवडली होती. म्हणजे त्यांचे काही डिझाईन एलिमेंट्स आहेत किंवा त्यांचं जे कलर सिलेक्शन आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी मला आवडल्या आणि तेव्हापासून जे काही मार्केटिंग मटेरियल माझ्या बिझनेससाठी लागतं ना, ते मी त्यांच्याकडनंच बनवून घेतो. सो अशा पद्धतीने एखाद्या बिझनेसला बऱ्याचशा ग्राफिक मटेरियलची, मार्केटिंग मटेरियलची गरज पडते आणि त्यामुळं ग्राफिक डिझाईन किंवा वेब डिझाईन या दोनही गोष्टी तुमच्यासाठी एक हाय इन्कम स्किल आहेत. जर का तुम्ही त्या डेव्हलप केल्या स्वतःमध्ये, तुमच्याकडे जर का एक एस्थेटिक डिझाईन सेन्स असेल, डिझाईनचं नॉलेज असेल, इंटरेस्ट असेल तुम्हाला, तर तुम्ही ही स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता, जी ओव्हर द टाइम तुम्हाला एक चांगला इन्कम जनरेट करून देऊ शकते. आणि या सगळ्या गोष्टी बाय द वे तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर सुद्धा करू शकता. म्हणजे कॉपी रायटिंग तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर करू शकता आणि आता आपण जी ग्राफिक डिझाईन किंवा वेब डिझाईन म्हणतोय ती गोष्ट सुद्धा ऍज अ फ्रीलान्सर करणं तुमच्यासाठी पॉसिबल आहे. आणि जर का तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायची असेल तर युट्यूब वरती एक चॅनल आहे एबी कॉनिक नावाने, तिने सुद्धा स्वतःच्याच एफर्टने ग्राफिक डिझाईन शिकलेली आहे. आणि या युट्यूब चॅनल वरती खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल की एखादी डिझाईन कशी क्रिएट करायची किंवा एखादं ग्राफिक कसं डिझाईन करायचं वगैरे. सो तुम्ही ते चॅनल व्हिजिट करू शकता आणि त्या ठिकाणावरून तुम्ही ग्राफिक डिझाईन करायला शिकू शकता. सो स्किल नंबर 4, वेब डेव्हलपमेंट. आता आपण वरती डिस्कस केलं ते वेब डिझाईन होतं. वेब डिझाईन आणि वेब डेव्हलपमेंट या दोनही वेगळ्या गोष्टी आहेत. वेब डेव्हलपमेंट ही सुद्धा एक खूप हाय इन्कम स्किल आहे. आयटी सेक्टर मध्ये वगैरे काम करणाऱ्या लोकांना तर ऑलरेडी माहिती असेल वेब डेव्हलपमेंटचा इम्पॉर्टन्स काय आहे. आणि जर का तुम्ही खरंच चांगले वेब डेव्हलपर असाल ना, तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. म्हणजे फक्त स्वतःचा बिझनेसच करून असं नाही, इव्हन वेब डेव्हलपरच्या जॉबमध्ये पण 6 फिगर इन्कम कमवतात लोक आजकाल. आणि जर का तुम्ही चांगले वेब डेव्हलपर असाल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग मध्ये प्रोजेक्ट पण घेऊ शकता. फक्त भारतातलेच नाही, ते इंटरनॅशनल क्लायंट्स कडनं पण तुम्हाला प्रोजेक्ट
बेनिफिट्स मिळू शकतात आणि तुम्ही लाखांमध्ये मंथली अर्न करू शकता. फक्त कुठलाही इंटरनेटवरचा बिझनेस करताना एक गोष्ट आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात घ्यायला लागेल, ती म्हणजे तुम्हाला राईट ऑडियन्सला टार्गेट करायला लागेल, राईट कस्टमरला टार्गेट करायला लागेल. आपलं काय होतं, आपण आपल्याच आजूबाजूच्या किंवा ओळखीतल्या 4-5 कंपनी ज्या असतात ना त्यांना अप्रोच करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून रिस्पॉन्स नाही आला की मग निराश होतो. पण ही गोष्ट अशी वर्कआउट करत नाही. तुम्हाला जर का तुमची सर्व्हिस सेल करायची असेल किंवा तुमची स्किल सेल करायची असेल ना तर राईट ऑडियन्स शोधावा लागेल, इंटरनेट वरून शोधावं लागेल किंवा बरेचसे प्लॅटफॉर्म्स आज अवेलेबल आहेत फ्रीलान्सरसाठी. त्या ठिकाणाहून तुम्हाला योग्य क्लायंट शोधायला लागेल जो तुम्हाला ऍक्च्युअली पे करण्यासाठी रेडी आहे आणि त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू माहिती आहे. असे जर तुम्ही क्लायंट शोधू शकलात ना तर ते क्लायंट्स तुम्हाला एक चांगली अमाऊंट पे करू शकतात आणि त्याच्यातून तुम्ही लाखो रुपये जनरेट करू शकता जर का तुम्ही एक वेब डेव्हलपर आहात तर. त्यामुळे ही पण आजच्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळासाठी एक हाय इन्कम स्किल आहे. आणि स्किल नंबर 5 कोडिंग. एखादा अँड्रॉइड मोबाईल साठी ऍपचा कोड लिहिणं किंवा एखाद्या वेबसाईट साठी कोड लिहिणं ही सुद्धा एक हाय इन्कम स्किल आहे. आणि फॉर्च्युनेटली कोडिंग शिकण्यासाठी आज तुमच्याकडे खूप प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. म्हणजे युट्यूब वरती असे भरपूर चॅनल्स आहेत जे तुम्हाला फ्री मध्ये कोडिंग शिकवू शकतात किंवा AI, ChatGPT या गोष्टी पण तुम्हाला एक चांगला कोड लिहिण्यासाठी मदत करू शकतात. भलेही AI किंवा ChatGPT वगैरे या गोष्टी आलेल्या असल्या तरी सुद्धा आज एका चांगल्या कोडरची व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये, ज्याच्यासाठी लाखो रुपयांचे पॅकेजेस द्यायला कंपनीज तयार आहेत किंवा हे काम सुद्धा तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर करू शकता. जर का तुम्ही एक चांगले कोडर आहात ना तरीही तुम्ही आता आणि इन फ्युचर चांगले पैसे कमवू शकता. ऑब्व्हियसली मी IT प्रोफेशनल नाहीये त्यामुळे कोडिंग मधले इन डेप्थ वगैरे मी काही खूप जास्त सांगू शकणार नाहीये. पण बेसिकली कोडिंग ही गोष्ट एवढं मला माहिती आहे की ती मार्केटमध्ये मोस्ट डिमांडिंग स्किल आहे. जर का तुम्ही एक चांगले कोडर आहात तर तुम्ही लाखो रुपयांचे पॅकेजेस पण अर्न करू शकता कंपनीकडनं किंवा ऍज अ फ्रीलान्सर काम करून सुद्धा लाखो रुपये या स्किल मधनं अर्न करणं पॉसिबल आहे तुमच्यासाठी. सो या 5 स्किल्स होत्या ज्या 2024 मध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या अमाऊंट मध्ये पैसे जनरेट करून देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर का शोधत असाल ना की आपण आता काय नेमकं नवीन शिकलं पाहिजे तर ह्या 5 स्किल्स तुम्ही कन्सिडर करू शकता ज्या स्वतःमध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी चांगल्या अमाऊंट मध्ये पैसे जनरेट करू शकता. सो या व्यतिरिक्त पण एखादी स्किल जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही जर का तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते पण कमेंट्स मध्ये विचारा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.